तर आज आपण शब्द वापरून वाक्य तयार करू। शब्दावरून काय तयार करू आपण? वाक्य तयार करू। तर बघा ही जी पट्टी आहे, या पट्टीच्या माध्यमातून इथं प्रत्येक 3 चक्र आहेत। पहिला चक्र, दुसरा चक्र, तिसरा चक्र। हे चक्र जर फिरवलं प्रत्येक याच्या चक्रामध्ये शब्द येत असतात। आता सात मी फिरवला, या ठिकाणी दिसत आहे पहिल्या पट्टीत म्हणजे पिवळा जो आहे तिथं मदन, त्याच्यानंतर मधल्या पट्टीत आहे गोष्ट आणि तिसऱ्या पट्टीत आहे वाचतो। तर आता पूर्ण जर आपण शब्द जर वाक्य जर वाचन करतो म्हणलं तर काय होईल? पूर्ण अर्थ पूर्ण मदन गोष्ट वाचतो। काय होईल? मदन गोष्ट वाचतो। त्याच्यानंतर पुन्हा आता चक्र फिरवू आपण। चक्र फिरवल्यानंतर पुन्हा शब्द वेगवेगळे येतील। आता या ठिकाणी जसं आता मामी आलाय, त्याच्यामध्ये इथं चप्पल आलाय आणि त्याच्यानंतर इकडे आमचे शब्द दिलाय। आता बघा पट्टी जो सीधा जर आपण काही पट्टीच्या माध्यमातून शब्द जर आपण वाचन केला तर काय आलेलं आहे इथं? मामी चप्पल आणते, मामी चप्पल आणते। त्याच्यानंतर पुन्हा नाव बदलवता येईल। आता तोच राहील। आता पुन्हा इथं नाव आलंय वंदना, वंदना चप्पल आणते। म्हणजे जो आपल्याला शब्द बदलावायचा आहे तोच फक्त आपल्याला फिरवायचा आहे। हा जर नाव बदलावायचा असेल तर हा पिवळाच फक्त फिरवायचा आहे। मधला शब्द जर बदलावायचा असेल तर हे मधलाच फक्त चक्र फिरवायचा आहे। आणि तिसरा शब्द जर आपल्याला बदलावायचा असेल तर तिसरी पट्टी फिरवायचा आहे। आणि जे पट्टीमध्ये शब्द येतात ते पट्टीचं आपल्याला काय करायचं आहे? वाचन करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला शब्द वापरून वाक्य तयार करायचा आहे।